हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे श्रोती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. आणि आज सुद्धा अशाच गप्पा होणार आहेत. पण रोज मी माझे एक्सपिरियन्सेस सांगत असते की असं करायचं तसं करायचं, पण आज दोन एक्सपर्ट लोकांना मी इथे घेऊन बसली आहे. आणि म्हणजे ती माणसं जी आहेत त्यांच्या अभिनयाने ती नेहमी आपलीशी वाटतात. मग त्याच आपल्याशा लोकांकडून जाणून घेऊयात ना प्रेमाच्या आणखी संकल्पना. मी सध्या आहे वेल डन आई या टीम सोबत आणि माझ्यासोबत आहे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, जिला पाहिलं ना तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि कुठेतरी आपलेपणा जाणवतो की ही आपलीच आहे. जरी ती टीव्ही मध्ये आपण पाहत असू, कुठेही पाहत असू, तरी सुद्धा अरे ही आपल्याच घरातली असं फील होतं. अशी आपल्या सगळ्यांची लाडकी विशाखा ताई, हॅलो. हॅलो, हाय. आणि त्यासोबतच म्हणजे जरा स्ट्रिक्ट वाटत असले तरी सुद्धा ते तितकेच प्रेमळ आहेत, म्हणजेच की विजय निकम सर. हॅलो सर. सो जसं मी प्रेमाच्या नेहमीच गप्पा मारत असते, तसं तर लोक मला लवगुरू म्हणतात, पण आज जरा मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. विशाखाताई, जसं मी म्हणाले की नेहमी तू आपली वाटते, त्यामुळे कधी असं विशाखाताई नाही का असंच येतं सगळ्यांच्या तोंडात. सो तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय, तुझ्या प्रेमाबद्दल सुद्धा जाणून घ्यायचंय. पण जसं विशाखा नक्षत्र असतं तसं तुझं नाव सुद्धा आहे. सगळ्यात आधी तर मला ऐकायला आवडेल की विशाखा हे नाव तुझं कोणी ठेवलं, का ठेवलं, काहीतरी असेल त्यामागे स्टोरी. मी माझे वडील त्यांनीच आत्या आणि वडिलांनी पूर्वी आत्या नावं ठेवायची, पण माझ्या बाबांनी ठरवलं होतं हे विशाखा हे नाव. विशाखा जसं तू म्हणली नक्षत्र, तसं त्यावेळेस विशाखा पुस्तक जे माझ्या वडिलांच्या वाचनात आलं होतं, कविता संग्रह. आणि मग तेव्हा तर ते पुस्तक वाचनात आलं होतं आणि मग त्याच्यामुळे माझं नाव विशाखा ठेवलं. माझ्या दादाचं नाव रोहित. त्या दरम्यान सिनेमा गाजत होता, त्याच्यात त्या हिरोचं नाव रोहित होतं, त्याच्यामुळे ते रोहित. कारण माझे वडील असे कलाप्रेमी सजग प्रेक्षक असल्यामुळे जे वाचनात ते दिनचर्येत असं म्हटलं तरी चालेल. हाऊ स्वीट. आणि तू नेहमी आम्हाला अशी हसतमुख दिसतेस. इव्हन तू एका सिरियलमध्ये थोडे विलनचं कॅरेक्टर सुद्धा होतं, पण तरी पण असा राग नाहीये, तरी तू आपलीशी वाटतेस. काय उपयोग माझ्याचे म्हणजे नाही, ते कॅरेक्टर तू छान केलं, पण आपलीशी वाटते ही विशाखा. सो मला सांग की तू ओरिजिनल कशी आहेस, म्हणजे कसा स्वभाव आहे तुझा? आहे मी जराशी खट्याळ पण आहे, थोडीशी रागीट पण आहे, थोडीशी अशी खूप स्वतःच्या तत्वांना धरून आहे, थोडीशी आध्यात्मिक आहे, थोडंसं देवदेव करणारी आहे, देवभोळी आहे. त्यामुळे ते एक इतरांचं मन जपणारी पण आहे, तितकंच फटकून बोलणारी पण आहे. चुकलं ते चुकलं, माझं चुकलं असेल तर मी मान्य करणाऱ्यातली पण आहे आणि दुसऱ्याच्या चुका दाखवणाऱ्यातली पण आहे. तर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की नवरस आहे, तसे सगळे नवरस माझे ठासून बसलेले. त्याच्यामुळे आहे थोडीशी लोकांना मी थोडीशी गोंधळाची पण वाटते, थोडी आपली पण वाटते, थोडीशी अरे हिला जरा जास्तच ॲटिट्यूड असं पण वाटतं. पण जसं बघावं तसं माणूस आपल्याला दिसतं. तुमचा अप्रोच कसा आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा, याच्यावर माझा स्वभाव ठरत नाही. करतं मी अशी आहे. सगळं मिक्स कॉम्बिनेशन आहे. पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही. आम्हाला एकदमच गोड आणि एकदम छान मस्त आपलीशीच वाटते तू नेहमी. सोबतच म्हणजे तुझ्या नावाची स्टोरी तर जाणून घेतली, विजय सरांच्या नावाची सुद्धा स्टोरी जाणून घ्यायची आहे. म्हणजे काय झालं होतं, असं विजय नाव का ठेवलं? काही माझे मोठे काका, माझ्या वडिलांचे थोरले बंधू, ते बारशाच्या वेळी त्यांनी आग्रहाने सांगितलं माझ्या मनात नाव आहे विजय. माझ्या आत्या सगळ्या त्यांना धाकट्या, त्या गप्प बसल्या. आता हेच म्हणतात तर काय करणार असं म्हणून माझ्या आईवडिलांनी काहीही यातलं ठरवलेलं नव्हतं. माझ्या थोरल्या काकांनी ठेवलेलं ते नाव विजय झाला. तेव्हा असंच असायचं. ओके. पण आता जसं तुम्हाला आम्ही बऱ्याचदा पाहिले असे, तुम्ही एकदम आता या सिनेमामध्ये सुद्धा जसे स्ट्रिक्ट डॅडी आहात, पण तुम्ही मग ओरिजिनल कसे आहात तुम्ही? काही कदाचित ना माझे खाजगी आयुष्यात जसं जगायची इच्छा आहे ती मी तिकडे पूर्ण करतो असं होत असेल. पण मी काही स्ट्रिक्ट वगैरे नाहीये. हां, कधीतरी राग येतो मला आणि त्या रागापोटी मी फाडकन बोलून बसतो. नंतर मीच पश्चाताप पावतो. नंतर परत ते सगळं. पण ना या सगळ्यामध्ये हळूहळू ना, म्हणजे मला असं वाटतं की ना माझ्या वयाच्या 40च्या आधी जेवढी स्पष्ट बोलण्याची पद्धत होती मित्रांकडे, घरच्यांकडे, ती हळूहळू लोप पावतीये की काय असं मला वाटायला लागलं. आम्ही मित्र ना अक्षरशः भांडायचो, लिटरली अरे जा रे पर्यंत जायचो आणि 5व्या मिनिटाला परत खेळायला सुरुवात करायचो. आत्ता ना एखाद्याला नुसतं
त्याच्या मताविरुद्ध काहीतरी बोललं तरीही कायमचा दुरावतो. हे काय चाललंय हे मला नाही कळत. याला काही तुम्ही संवेदनशीलता म्हणूच शकत नाही. म्हणजे मला पटकन एवढूसं पण टोचतं. म्हणजे मी संवेदनशील नाही. लक्षात येते मला मी नाजूक आहे म्हणजे संवेदनशील आहे असं त्याचा अर्थ होता कामा नये. संवेदनशील या शब्दाला एक जी पॉझिटिव्ह किनार आहे ना, त्या किनारी सकट तो शब्द शोभतो, अदरवाईज नाही शोभत. ओके. सो सॉरी मी दांबवलं जरा. नाही ठीक आहे ना, आपल्याला काय आहे, अनलिमिटेड गप्पा आहेत आपल्या. सो विशाखा ताई, मला विचारायचं आहे, म्हणजे छोटीशी विशाखा आणि मग ती आई आणि आज वेल डन आई या मूवीमध्ये आहे. सो तुझा तो जो प्रवास आहे ना, छोटीशी विशाखा ते आतापर्यंतचा तू आई आहेस, ते जरासं शॉर्टमध्ये सांग ना. नाही, छोटीशी विशाखा खरंच खूप लबाड होती, डॅम्बिस होती, खेळकर होती. तिला खेळायला, नाचायला, बागडायला प्रचंड आवडायचं. अभ्यासात ती चांगली होती, पाठांतरे तिचं एक पाठी होतं आणि गणितात मात्र ती शून्य गोळा होती. ढ म्हणजे कंटाळा गणिताचा. बाकी खेळकर आणि सतत स्नेहसंमेलनांमध्ये पहिली मी असायचे. म्हणजे साधारण माझे महिने असायचे. पण कसं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे कसे अभ्यासाचे महिने असतात, तिथे मी जरा मागच्या वाकावर असायचे. आणि मग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या काळात कसं स्पोर्ट्स, गॅदरिंग, कुठे स्पर्धा, तिथे मी पहिल्या वाकावर असायचे. त्याच्यामुळे असा माझा प्रवास 10वीपर्यंत. स्पोर्ट्समध्ये होते मी, खो खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक, रोप, मलखांब वगैरे करत 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 मग लग्न झालं. मग लग्नानंतर आई झाले. मग आईनंतर जे माझ्या आईकडनं मला मिळालं ते सगळं मी माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न केला. जी चिकाटी, जी मेहनत करण्याची क्षमता, ताकद म्हणजे आईकडनं माझ्याकडे आली, ती सगळी मी माझ्या लेकराला क्षणोक्षणाला दाखवत आले की रे हे असं कर, तसं कर. तर एक सजग आई झाले. आणि आपल्या व्यवसायामध्ये काय होतं, आपल्याला मुलांना ना खूप वेळ देता येत नाही. तर म्हणजे मला अजून आठवतं की 10वीला त्याच्या परीक्षेसाठी मी सुट्टी घेण्याचं ठरवलं होतं, पण तेही मला कार्यद्रोहा सिरियल करू त्यामुळे जमलं नाही. तर मी तिथे आठवडाभर नोट्स काढायचे, या प्रश्नाचं उत्तर हे असं लिही, ते तसं लिही, तसं लिही, त्याला पॉईंटर्स काढून द्यायचे. आणि मग एक दिवस इखरी यायचे आणि त्याच्या पुढे ते सगळं वाचून दाखवायचे, हे कर, ते कर, मग हे VVIP प्रश्न आहेत, हा येईलच, असं त्याला अभ्यासाचं बाळकडू द्यायचे. आणि मग त्याचं असं असायचं की मम्मा तुला काही देव सांगतो का, किंवा तो पेपर काढणारा तुझ्या ओळखीचा आहे का, बरोबर तू सांगते ते कसे काय प्रश्न येतात. म्हटलं अरे तुझ्या वयात असताना आम्हाला पण हेच प्रश्न पडायचे. कारण अनुभव असतो, त्या धड्यातलं काय महत्त्वाचं ते कळतं. त्याच्यामुळे तुला दिले. तर ते अशा पद्धतीने मी मुलाला वेळ देत होते, जितका शक्य तितका. क्वालिटी टाईम मुलाला खूप दिला मी. त्याच्यामुळे आमचं नातं अत्यंत घट्ट. या सिनेमामधली वेल्डन आई ही जी भूमिका साकारताना मला माझ्या मुलाबद्दल वाटणारं प्रेम, त्याच्या मुलाबद्दल वाटणारी तडफड, ती सगळी माझ्या लेकाबद्दल पण मला वाटतेच रिअल लाईफमधल्या. आणि रीलमध्ये पण मला ते उतरवायला ना सोपं गेलं. आणि मुळातच एक आतमध्ये आपल्या जीन्समध्येच ते आई पण आहे बाईच्या. पहिली ती बाई असते, मग आई होते, मध्ये मुलगी होते, मध्ये बहीण होते, पण आई, बायको, नंतर आई झालं की तिचं काय म्हणूया, पुढे सगळं संपतं, पुढे काहीच येत नाही, पूर्णत्व येतं. आई झालं की पूर्णत्व येतं, पुढे काहीच नाही. मग तिथे त्यामुळे ते पूर्णत्व आल्यामुळे ही वेल्डन आई सिनेमातली आई साकारताना ते सगळं माझ्याबरोबर होतंच गाठीशी. मुलाची जपण, म्हणजे त्याला सांभाळणं, बापाच्या पुढ्यात त्याचा ओरडा खात असेल तो त्याला वाचवणं, या सगळ्या गोष्टी मी सिनेमामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा प्रवास कमालीचा आहे. माझ्यातली आई मी क्षणाक्षणाला त्या सिनेमामध्ये जपलेली आहे. की जसं आपण आता ह्या फिल्ममध्ये आल्यावर काय प्रचंड पैसा घेऊन आले असं नाही हो. पहिले किती पाकिट होतं, 250 रुपये पाकिट नाटकाचं, ते आज काही हजारांवर गेलेलं पाकिट. त्या सिनेमात त्याच्यात जेव्हा आपली मिळकत कमी असते तेव्हा आपण मुलांना किती देतो, काय देतो, आणि त्यावेळेस किती क्वांटिटी टाईम देतो, किती क्वालिटी, हे सगळी साता समुद्राची कसरत पार पाडत इथपर्यंत आलेले आहे. तर मला असं वाटतं की हा आईचा प्रवास कुठल्याच सोपा नसतो, खरंच नाही. म्हणजे आपल्या मुलाला बाहेर म्हणजे नवऱ्याच्या हातात किंवा सासूबाईंच्या हातात सोपवून मी गेले अनेक वर्ष बाहेर राहते घराच्या. तर तो हा प्रवास त्याच्यासाठीही सोपा नव्हता आणि माझ्यासाठीही सोपा नव्हता. फार कष्ट होता. जेव्हा आपल्याला आपलं संसारातल्या काही सुखाच्या गोष्टी किंवा लग्न कार्य असेल, सणवार असेल, हे बाजूला टाकून आपण आपलं वेगळं काम करत असतो, तेव्हा खूप त्रास होतो. मातृदिनाला मला आठवतं, तो गुरुकुल शाळेत शिकलाय, गुरुकुल पद्धतीत माझा लेख शिकलाय, त्यामुळे तिथे मातृदिन साजरा केला जातो. हो 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 हो, तो मातृदिन साजरा केला जातो. त्यामुळे त्या मातृदिनाला त्याला त्या एका
एकही दिवसाला मी पोचले नाही, कारण माझं शूटिंगच असायचं. तरी त्या मुलाने असं विचारायचं, आदल्या रात्री त्याला विचारायचं एकदा, आई उद्या येतेस का तू मातृदिनाला? नाही बरे बाळा, शूटिंगच आहे. तर असं मग एके दिवशी रात्री मी 3 वाजता घरी पोचले, तेव्हा त्याला सकाळी कळलं की आई आज मातृदिनाला आली. तेव्हा तो मला इतका घट्ट बिलगला की तू तासभर थांबून मध्ये मातृदिन करून जाशील. मी म्हटलं हो, पण आपण आजीला पण बरोबर घेऊन जाऊ, कारण दरवेळेस आजी असते ना तुझी, मग आपण मी आणि आजी दोघे. तो पहिला एक दिवस होता की ज्या दिवशी त्याला आई सापडली असं. तर हे फार कमी दिवस आमच्याही आयुष्यात आलेले आहेत हे काम करताना. तर ते सगळी धडपड तडफड आई करत असते, तीच या सिनेमामध्ये पण मी केलेली आहे. त्यामुळे बरेच बारीक बारीक प्रसंग मी रिलेट केले त्याच्यातले. येस, म्हणजे वेल्डन आई सोबत वेल्डन बेटा सुद्धा म्हणू शकते. अगदी अगदी, तो तर आहेच. किती छान. आणि मी कोणत्या तरी एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं की तू तुझ्या नवऱ्याला तेव्हा दादा म्हणून हाक मारायचीस. मग ही स्टोरी कशी झाली, पुढे कशी दादाबाई गेली? नवरोजी. हा, ते कसं झालं? म्हणजे दादा टू नवरा. आणि आता तर मी त्याला बाबा म्हणते. So, तो ऐकायला आवडेल किस्सा. ऍक्च्युली मी एका नाटकात काम करत होतो स्पर्धेच्या, तेव्हा मी त्याला सगळीजण महेश दादाच म्हणायचे. तर मी पण मग महेश दादाच म्हणायचे. मग कधीतरी काहीतरी असं एकमेकांना काहीतरी कळतं ना की अरे मला ही आवडते किंवा काय. मग तो एक दिवशी मला म्हणाला, तू मला दादा नको म्हणत जाऊ. तर मी म्हटलं काय रे, सगळेच तुला दादा म्हणत, नको म्हणून मला नाही आवडत. ओके बरं. असं मग ते पहिल्यांदा मला कळलं की ही इज फिलिंग समथिंग असं. मग नंतर मग आमचं प्रेम झालं, मग दादाबाई नवरोजी झाले, लग्न झालं. आणि आता नवऱ्याचा तो आमचा बाप झालाय, माझा आणि माझ्या लेकाचा, दोघांचाही तो बाबा झालाय. आमचं सगळं काळजी भाऊ सरकार ते आहे की काही दुखलं खुपलं काही झालं तर आमच्यासाठी पहिले गाडीचा काही प्रॉब्लेम झाला, काही गाडी चालू होत नाही, पैशाचा काही प्रॉब्लेम झाला, इश्यू काही वॉट नॉट, म्हणजे अगदी घरातला बल्ब गेला इथे बसून मी बाबाला हाक मारते, बाबा बघ ना काही ते असं. सो आमच्या दोघांसाठी तो बाबा म्हणजे काय म्हणूया, तेच तर भोज्य असतो ना, पळून जाऊन आलं तरी एक आपलं शिवतो, तसं आहे ते. नक्कीच. आणि जसं मी सांगितलं की मी लव्ह टिप्स वगैरे देते, आणि बऱ्याचदा असं होतं, म्हणजे यावर तू काय टिप देशील की एखादी आवडणारी मुलगीच दादा म्हणते, मग तिथेच त्यांचं असं मन तुटतं आणि मग पुढे ट्रायच नाही करत. मग अशा वेळी मुलांना काय टिप्स देशील? माझ्या नवऱ्याने सांगितलं तुम्हाला दादा नको, डायरेक्ट बोलायचं. हा, बोलणं गरजेचं आहे. हल्ली काय प्रेमामध्ये संवाद कमी होतो. काय ते हार्ट्स आणि स्माइलीज पाठवल्या की हल्ली प्रेम होतं. आय लव्ह यू असं 3 शब्द म्हटले, माझं तुझ्यावर प्रेम आहे, याच्यात जो गोडवा आहे ना तो आय लव्ह यू मध्ये नाही. ते माझं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे, याच्यात जो गोडवा आहे ना ते कुठल्या शब्दांमध्ये नाही. तर मला असं वाटलं की इतकं धाडस तर पाहिजे सांगायला की माझं तुझ्यावर प्रेम आहे. नक्कीच. म्हणजे रिजेक्शन वगैरे हा दुसरा पार्ट, पण आधी बोलायला पाहिजे, संवाद तर पाहिजे. कळणार कसं मनातल्या भावना. आमच्या काळातला एक सर्वोत्तम शब्द, आमच्या काळातला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं शब्द न वापरताही एक उत्तम शब्द होता, तो म्हणजे इश्श. हल्ली ते इश्य तर पडत काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे, कोणी लाजतच नाही. अरे कितीतरी लग्नात मला आता मुली नाचतात नाही का, तर काय वरातीत पोरी नाचतात. आमच्या वेळेस तर म्हणजे वर बघत नव्हतो आम्ही, इश्यच होतो. आमचं लव्ह मॅरेज असून सुद्धा इश्यचा गोडवा ना दुसऱ्या कुठेच सापडत नाही. मी तू लवकरू आहेस म्हणून, म्हणजे आमची मतं सांगायची म्हणून मी तुला सांगतो, त्या इश्यचा गोडवा पुन्हा यावा रे. खरंच लक्षात ठेवा. जसं मी सर विशाखा मॅमची स्टोरी अख्खी जाणून घेतली, तुमचीही जाणून घ्यायची आहे की मग बालपण ते आत्ता कसं होतं, काय होतं, कसे होतात तुम्ही, आणि प्रेम वगैरे झालं? मी फार हळवा होतो, म्हणजे रडवा नव्हतो पण हळवा होतो आणि फार भाबडा होतो. आता हे मला आठवतं त्या प्रसंगातून मला जाणवतच आहे, पण मला 4 चौघांनी जे काही बोललेत आई वडिलांपासूनच सगळे, अरे तो भाबडा, ते मला इतकं पाठ झालं. कदाचित मी नसेनही, त्यांच्यामुळे मला वाटत असेल इतका नसेन मी, पण भाबडा होतो एवढं खरं आणि हळवा होतो. तर त्या हळवेपणा आणि भाबडेपणा जाताना जो त्रास झाला, तो जाता ज्या प्रसंगांचा त्रास झाला की ज्या माणसांचा त्रास, तेवढाच काय तो त्रास माझ्या आयुष्यात. आणि माझे वडील लवकर गेले, हा एक त्रास म्हणण्यापेक्षा एवढं जबाबदारीचं ओझं आणि एवढं लवकर ते सोडून गेले. पटकन जबाबदारीचं ओझं माझ्या अंगावर आलं. मला भाऊ नाही, बहीण नाही, त्यामुळे मला पटकन इंजिनिअरिंग संपवून पटकन जॉब करणं हे गरजेचं होतं. आणि आई एकटी असते घरी म्हणून पटकन लग्न करावं लागणं. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन घडत गेल्या की मी त्या संसारात कसा आणि कधी गुरफटलो मला कळलंच नाही. आणि त्यामुळे माझ्या आवडीची गोष्ट नाटक हे लवकर करता नाही आलं मला. जेव्हा करायला सुरुवात केली मी,
83 साली लग्नाच्या आधी 1-3 वर्ष. त्याच्यानंतर लग्नानंतर 1-2 वर्ष माझी तशीच वाया गेली की नाही काही नाही, एका ग्रुपला कधीतरी जाऊन मी रिहर्सलला थांबायचो एवढंच. त्यानंतर मात्र मग मी ॲक्टिवली एका संस्थेत गेलो आणि ते पृथ्वी थिएटरला 3 वर्ष हिंदी नाटकं केली आणि त्याच्यानंतर मराठीत माध्यम नावाची संस्था होती डॉक्टर अनिल बांदिवडेकरांची, तिथे मकरंद देशपांडे वगैरे सगळी मंडळी. तर तिथं मग मी आणखी 4-5 वर्ष 4 वर्ष काढली आणि त्यानंतर माझी स्वतःची संस्था, मग लेखक दिग्दर्शक म्हणून माझ्या स्वतःच्या संस्थेतर्फे स्वतःच पैसे घालून मी स्वतःच नाटकं करत आलो. त्यातली काही नाटकं लेखक दिग्दर्शक म्हणून व्यावसायिकला गेली आणि काही नाटकं नाही गेली, एवढं. मग तुम्ही जसं म्हणाला की ती इश्श मुवमेंट खूप जास्त स्पेशल असते, ते जरा प्रेम म्हणजे आहे. येस येस. आजही मी कुठल्या तरी सिनेमात कुणीतरी इश्श, ते तुला माहिती आहे, श्रीमान श्रीमती म्हणून एक सिनेमा होता राज कपूर आणि वहिदा रहमान. त्याच्यामध्ये वहिदा रहमान आणि राज कपूर यांचं एका विशिष्ट गावाला जाताना ट्रेनमध्ये भांडण होतं आणि त्याच्यानंतर तिथं पोचतात, ते त्याच गावाला उतरतात आणि लग्नाच्या वेळी राज कपूर पदार्थ वाढायला असतो, पूर्वीच्या पंगती आठवत असतात. तर वाढता वाढता त्याच्या लक्षात आलं, अरे ते ट्रेनमध्ये भांडण झाले, ती इथेच बसली आहे. आणि तो काय करतो, एक एक पदार्थ धावत जाऊन आणतो, तिच्याच ताटात वाढतो, सगळं तिच्याच ताटात. आणि ते सगळी माणसं इथं काय हे विचित्र घडत आहे म्हणून बघत असतात. त्यावेळी वहिदा रहमान जी लाजली आहे, जीव ओवाळून टाकावा अशी लाजलेली आहे. ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर, तिच्या ते डोळ्यातलं सगळं राहिलं. तर ही मग ती इश्श मुवमेंट तुमच्या आयुष्यात कधी आली होती? माझ्या आयुष्यात कोणी केलं होतं इश्श तशी बघून तिथे तुम्हाला? वहिदा रहमान सारखं लाजणं काही माझ्या बायकोला जमलं नाही, पण लाजून दाखवा. पण ती निलाजरी नव्हती, एवढं नक्की. ती जरा काय म्हणतात त्यावेळी कमी बोलकी होती आणि त्यावेळी ती कमी बोलकी होती त्याचा हे कारण मी होतो असं ती मला म्हणायला लागली की तुझ्याकडे बघितलं की तू रागीट वाटायचंस मला वगैरे वगैरे. आणि त्यावेळी तिचं काही 1-1.5 वर्ष मला ओळखण्यात गेलं असेल, त्याचा राग ती आता एवढा काढते की आता मी बोलावं की नाही असं घरात प्रसंग काही नाही. घरी आत्ता फोन. ओके, म्हणजे तुमचं पहिलं प्रेमच तुमची बायको आहे का? अगदी नाही, थांब. सिनेमातले वहिदा रहमान माझं पहिलं प्रेम. त्याच्यानंतर ना पु ल देशपांडेंच्या सिनेमातली ती चित्रा का काय, त्या काळात मला 2-3 आवडायच्या. गुळाचा गणपती मधल्या कोण का त्या, आता मला त्या अवजाव म्हणायलाही नको वाटते कारण माझ्या प्रेमाच्या होत्या त्या. तर त्या मला आता आठवत नाही. त्या माझा मित्र मला एकदा म्हणालाही होता, अरे ती काय सुंदर आहे का, तुला का आवडली वगैरे. तर मी म्हटलं, अरे ते तुझ्या भाषेत सांगतो, माझ्या नजरेने बघ असं आत्ता मी सांगेन त्याला. त्यावेळी मला काही सुचलं नाही. चित्रा, बरोबर, मी चित्रा म्हणालो होतो. तर अशा 2-3 मला आधी आवडल्या त्या. आणि शाळा माझी काय म्हणतात त्याला, मुलींची शाळा संपल्यानंतर आमची सुरू व्हायची. तर आम्ही मुद्दाम 15-20 मिनिटं आधी जायचो, सुटल्यानंतर जाताना त्या मुली बघायला ते कारण त्या निमित्तानं, नाही तर मुलींचं दर्शन नाही. त्यानंतर इंजिनिअरिंगला वर्गात मुली नाही, म्हणजे असा दुष्काळच सगळा, प्रसंगच पूर्ण दुष्काळ, सुका दुष्काळ, कोरडा. त्यामुळे मग ते पहिल्यांदा कधी तुम्हाला वाटलं की हा ही माझी क्रश आहे? म्हणजे तुम्ही केवढे होतात तेव्हा? वय नाही आठवत मला, पण वहिदा रहमानला केवढं असायची काय करायचं चायला ते नाही, म्हणजे कधी तो बघितला तुम्ही सिनेमा? वय नाही आठवत ग मला, पण हा कॉलेजच्या आसपासच होतो मी तसं. मी आता तो आज घरी जाऊन सीन बघेन की नेमका काय, मी नाही पाहिजे. श्रीमान श्रीमती सिनेमाचं नाव आहे, लक्षात ठेव. नवीन हिरोईन्स पैकी ना तेवढं माझा जीव कुणावर जडला नाही, कारण ना तेवढी आत्ताची जी मॉडर्निटी आहे ना ती माझ्या वयामुळे असेल की माझ्या अंगात भिनलीच नाही तेवढी. वैचारिक मॉडर्निटी सुद्धा भिनली नाही तेवढी. मला असं जे काही स्वातंत्र्य स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्री
ते मला असं वाटतं की फेमिनिस्ट प्रत्येक पुरुष असायला पाहिजे. प्रत्येक पुरुष फेमिनिस्ट असतो रादर, आणि असायला हवा. कमी जास्त प्रमाण होत असेल, प्रत्येक पुरुषामध्ये थोडी स्त्री असते आणि नाही तशा अर्थाने नाही. स्त्रीला महत्व किंवा किंमत न देता आपण 2 मिनिटं जगू शकत नाही. प्रत्येक पुरुषाला आतून माहिती असतं, आतून त्याला माहिती असतं की मी आणतोय इथं पण लीडर ती आहे. हे माहिती असतं प्रत्येक पुरुषाला. त्यांचा पुरुष अहंकार मान्य करायला नकार देत असेल काही काळापुरता, पण एका विशिष्ट वयानंतर तो मान्य करतात. आम्ही करतोच. नक्कीच. एका पुरुषाशिवाय स्त्री जगू शकते, पण स्त्रीशिवाय पुरुष म्हणजे बाबा रे, केविलवाणं जगतो, केविलवाणं. नक्कीच. विशाखा ताई, मला विचारायचं आहे, म्हणजे आधीची तू आणि तेव्हा ऑफकोर्स आपण आईकडे बऱ्याच तक्रारी करत असतो, हे आई, आणि कसंही वागत असतो. म्हणजे तेव्हा काही आपल्याला माहिती नसतं, पण आई झाल्यानंतर बरेच बदलही आपल्यामध्ये होतात. सो आधीची विशाखा आणि आई झाल्यानंतरची विशाखा जे वेल्डन आहे, काय सांगशील त्याबद्दल? मला एक आई म्हणून मला स्वतःसाठी फार कमी वेळ मिळाला. म्हणजे माझं लेकरू 3.5 वर्षाचं झालं आणि मग मी कामाला लागले. त्याच्यामुळे ते आई पण मला फार कमी जगतात. त्याचे लाड, गोड, कौतुक, त्याला हवं ते देणं, असं ते माया रोजच्या अमुक ते विचार माझ्या सासूबाई सांगायच्या की तुझी ओढणी, तुझं साडी घेऊन ते चोखं झोपायचं लेकरू. त्याच्यामुळे त्या काही गोष्टी मी आईपणाच्या खूप मिस केल्या. पण हळूहळू तो जसा मोठा व्हायला लागला, तो जसं बोलता झाला, आमच्या दोघांचं बॉन्डिंग फार कमालीचं आहे. म्हणजे तो माझा मुलगा नाही, माझा मित्र आहे. माझ्या आयुष्यात ते सगळे प्रसंग त्याला मी सांगितले. असा एकही ही गोष्ट माहिती नाही त्याला की जी त्याला माहिती नाही, अशी कुठचीच गोष्ट नाही, किंवा त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी. तर आमच्या मायलेकरांचं खूप छान बॉन्डिंग आहे. आणि आय एम ब्लेस्ड की मला इतका समजूतदार मुलगा मिळाला. म्हणजे मी तितकी समजूतदार अजिबातच नाही आहे. त्याच्यातले समजूतदारपणाचे सगळे गुण माझ्या नवऱ्याचे त्याच्यात आलेले आहेत. म्हणून असेल नाही तर माझी त्याची खूप खटकाखटकीच उडाली असती जर तो माझ्यासारखा असता तर. पण नाही, त्यांनी छान दोघांचं काही गुण माझे घेतलेत काही. तर एक आई म्हणून मी मग खूप स्वतःला मिस केलंय, पण मी त्याची मैत्रीण म्हणून आज खूप जगते त्याच्याबरोबर. खूपच वी आर व्हेरी म्हणजे स्वीट फ्रेंड्स, की असं नाही होत. जरी आम्ही रोज बोलत नसलो एकमेकांशी तरी मला माहिती असतं की तो 4 दिवसांनी मला सगळं घडलेलं इत्यंभूत सांगेल, मी त्याला सगळं सांगेल. सो आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. किती छान. माझा प्रश्न असा होता की आधीची विशाखा, म्हणजे जसं आई समोर आपण काही बोलतोय, आई असं नाही तसं नाही, नाटक सुद्धा खूप करतो, पण आई झाल्यानंतर एक जबाबदारी असते. सो त्यानंतर तुझ्यात काय बदल झाले, आधीची विशाखा आणि नंतर आई? सांगते की ॲक्च्युली मी बायको झाले तेव्हाच खूप बदलले होते. नंतर आई झाल्यानंतर तर मला सगळं कष्ट करण्यातच वेळ गेला हो माझा. बदल झालेत ना, ॲडजस्टमेंट्स खूप करायला लागले. हट्टेपणा जो पूर्वी होता तो त्याला खूप मुरड घालावी लागली. स्वतःच म्हणणं खरं करण्याची प्रत्येक माणसामध्ये एक असतेच, स्वभाव असतोच तो की हे मी म्हणते तर झालंच पाहिजे. त्या सगळ्या स्वभावाला मुरड घालावी लागली की काही गोष्टी परिस्थितीवर पण सोडाव्या लागल्या. अनेक गोष्टी आपल्या हातातच असतात असं नाही, काही गोष्टी परिस्थितीवर सोडाव्या लागतात. हे सगळं शहाणपण बायको झाल्यानंतर, संसारात पडल्यावर, मग आई झाल्यानंतर लेकराच्या मायेसाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. तर खूप बदलली आहे मी तेव्हाची आणि ही आत्ताची विशाखा. आणि आता तर आणखीन बदल, जेव्हा माझा मोठा आता मुलगा झाला आहे, जवळजवळ 25 वर्षाचा झाला आहे माझा मुलगा, तर आताची माझी आई खूप अशी त्याची मैत्रीण अशी झाली. आणि आता मी उलट माझं एक स्त्री म्हणून माझं जगायला लागले. म्हणजे आता मी सतत संसाराचा विचार नाही करू, सतत होईल रे आता मला हवं तसं जगते. सो मी आत्ता या फेजमध्ये की मी मला हवं तसं, असे टप्पे अनेक पार पडलेत असं. हाऊ स्वीट. आणि वेल्डन आई या सिनेमामध्ये सुद्धा एक डायलॉग आहे तुमच्या दोघांचा आहे, त्याच्यात तू म्हणतेस की कधी कधी ना मला घरच सोडून जावं असं वाटतं, पण कधी कधीच वाटतं. सो असे डायलॉग्स प्रत्येकाची आई मारते. सो तुझी आई एखादा असा डायलॉग मारते का, आणि तू आई झाल्यानंतर असा एखादा डायलॉग? आई होशील ना तेव्हा कळेल काय जळतं ते. ते आता माझ्या लेकराला म्हणतो, तू बाप होशील ना मग तुला कळेल काय असतं पोरांबद्दलचं. सो हा फिक्स डायलॉग. हो, अगदीच काहीच बदलले त्याच्यात. आणि या सिनेमामध्ये अटी सुद्धा आहेत की अशा अटी आहेत बाबांच्या वगैरे. सो आता जसं तू सांगितलंस की तुझा मुलगा 25 वर्षांचा आहे, आता सूनही येईल तुला काही वर्षांमध्ये, तुझ्या काय अटी राहतील? माझ्या अटी काही नाही, छान आपल्या संसारात आपल्या परिवारात तिथे छान मिसळून राहावं, सगळ्यांचा आदर
मान राखावा आणि छान स्वतःची सगळी कर्तव्य पार पाडावी. म्हणजे कर्तव्य अशी काय नाही, छान एकमेकांशी प्रेमाने राहा, वागा, बोला, आपल्या संसारासाठी जे लागतं ते करा. बरोबर. आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे असा काही माझा आग्रह नाही आहे. याच्यावर एक मी छान एक पात्र एका नाटकात होती 2-4 वाक्य. एक नवीन त्यांचं लग्न ठरतंय तर त्याच्यावरती सासू सुनेचा इंटरव्ह्यू घेते. मग ती म्हणते की मग उपास तपास करायला पाहिजे अशी काही अट नाही, फार तर काय महाशिवरात्रीचा केला तरच आहे, बाकी काही नाही. त्यानंतर आमच्याकडे संकष्टी सगळेजण पाळतात, तेवढं केलं तर बस, बाकी काही नाही. मग त्याच्यानंतर बघ आता गणपती म्हटल्यावर गौरी गणपती असतातच नाही का. मग ते गणपतीच्या दरम्यान सकाळी काही जेवायचं बिवायचं नाही, ते एकदम नैवेद्याचं बस, बाकी काही नाही. असं करत सगळ्या बाकी काही नाही करत ती सगळा पाडा वाचते. तशी काही मी सासू होणाऱ्यातली नाहीये. ते आताच्या पिढी जसं पोरी आहेत, आता हल्ली मुली शॉर्ट जीन्सवर असतात, काय शॉर्ट्स चड्ड्या म्हणून आता त्याला त्याच्या घालतात. तर ते सगळं आता पिढीप्रमाणे थोडंसं या सासूला पण बदलावं लागणारच आहे. आणि तशी बदलण्यास मी तयार आहे. मला आवडेल, मला तर खूप आवडतं मुलींचे लाड करायला. मला तर खूप आवडतं की त्यांना हवं तसं जगू द्यायला. कारण माझ्या लेकासाठी पण मी तेच केलं. तर मी अजिबातच अशी सासू नाही होणार की हे म्हणजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. हां, पण आपल्या सगळे जेव्हा एकत्र कुटुंब येतं ना, तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काही गोष्टी करायच्या असतात, त्या तू टाळू नकोस, तेवढ्या कर, बाकी रोजच्या टाळल्या तरी चालतील. सगळे एकत्र येतात तेव्हा सगळ्यांचा आदर राखणे, नमस्कार करणे, त्यांना जे आवडतं ते करणे, काही क्षणांपुरतं तर करायचं असतं. आणि याच्यात पण एक वेगळा आनंद मिळतो, कारण बाईकडे आहे ते तिथे जीन्समध्येच इंजेक्ट केलेले जन्मजात बाई जेव्हा घडली तेव्हापासून, की दुसऱ्यांसाठी करण्याचा जो आनंद आहे ना, तो बाईला जास्त सुखावतो. तो तिच्या असतोच तो, की स्वतःला करण्यापेक्षा माझं तर अनेक वर्ष समाधानाने पोट भरलंय. शप्प सांगते, आमच्याकडे कार्यक्रम वगैरे असले ना, सणावारात सगळे यायचे ना, मी जेवायचंच नाही, कारण सगळे जेवून गेले याच्यातच माझं पोट भरायचं. काय करायचं, भूकच लागायची नाही मला. सगळं करण्यात तिथं जीव जायचा आटापिटा, आणि सगळे जेवली की आपलं पोट भरायचं. ही गंमत आहे. हे तेवढं त्या माझ्या सुनेने करावं, बाकी आपली काही अपेक्षा नाही. वा वा, म्हणजे वेल्डन आई सोबत वेल्डन सासू सुद्धा म्हणावं. सेकंड पार्ट असंच येणार आहे. कारण माझ्या सासूकडनं मला खूप छान पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्यात. माझ्या सासूने मला असं कधीच म्हटलं नाही की हे करायचं नाही ते करायचं नाही, किंवा आता जाऊबाई जोरात नाटक करायचे, त्याद्वारे गणपतीत आमचे वेड्यासारखे दौरे लागायचे, 10च्या 10 दिवस आम्ही दौऱ्यांवर असायचो. तर माझ्या सासूने माझ्या नवऱ्याने असं कधीही म्हटलं नाही की तुझ्या नाटकामुळे तू गौरी गणपतीत नसते. ते छान पॅक करून मला जायचे, सोडायला वगैरे यायचे. म्हणजे अशी कधी आडकाठी घातली नाही. किती छान, म्हणजे अशी सासू प्रत्येकाला मिळावी असंच वाटतं. आणि खरंच खूप मजा आली. शेवटचं मला एकदा सिनेमाबद्दल विचारायचं आहे. वेल्डन आई, म्हणजे तुमच्या दोघांच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, पण सिनेमाबद्दल काय सांगाल आणि कधी येतोय आणि सगळ्यांना काय सांगाल? कारण इथे प्रेम सुद्धा आहे, आई कशा पद्धतीने सपोर्ट करते, बाबा कसे रागवतात, पण ॲट द एंड हॅपी एंड आहे काय, नेमकं काय होणार आहे हे जरा शॉर्टमध्ये सांगा ना. आमचा दोघं सांगा. सिनेमाबद्दल म्हणजे तू ट्रेलर पाहिलंस ना ग, त्यामुळे त्या ट्रेलरमध्ये जे आहे ना त्याच्या पलीकडचं जर सांगायचं असतं तर ट्रेलर मोठा नसता केला. ते आम्ही मुद्दाम राखून ठेवलं आहे आणि त्या पलीकडचं काही सांगणार नाही आहे, कारण मग प्रेक्षकांचा जो सिनेमा पाहण्याचा जो आनंद आहे ना तो कमी होता, एवढाही कमी व्हायला नको असं मला वाटतं. तो आनंद मिळणार आहे त्यांना भरपूर, आणि तो आनंद देणं हे आमचं बक्षीस आहे. ते आनंद मिळाल्यानंतर ते जे काही हसतील किंवा आणखी आनंदी होतील, मधाळ मनाने घरी जातील, ते आमचं बक्षीस आहे. ते बक्षीस आम्हाला हवं आहे. हा, ह्यांनी म्हटलं त्याप्रमाणेच खरंच हा वेल्डन आई सिनेमा तुम्ही नक्की बघा. आपल्या आईला सोबत घेऊन जा आणि एकदा आपल्या आईच्या पाठीवर शाब्बास की द्या की आई येस तू केलंस, ते कमाल केलंस. तर ह्या सिनेमामध्ये असे अनेक प्रसंग तुम्ही स्वतःशी रिलेट करा की अरे हा माझी आई अशीच आहे, अरे हा माझ्या बाबांनी हे असंच केलं होतं, माझ्या आईने असंच केलं होतं. तर ह्या अशा अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये तुम्हाला ते प्रेम, ती आईची माया दिसेल, तिचं मुलासाठी तडफडणं दिसेल. तर हे सगळं रिलेट करेल आणि छान काहीतरी छान मेसेज घेऊन लोक नक्कीच घरी जातील. तर 31 तारखेला आमचा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होतो, 31 ऑक्टोबरला. तर माझी सगळ्या चच्च्या बच्च्यांना, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या सगळ्या माझ्या वयाच्या मैत्रिणींना असं सांगणं आहे की या बायांनो आपल्यातली आई शोधा.
आणि तुम्हाला जर का सपोर्ट हवा असेल फॅमिलीकडून तरी सुद्धा हा सिनेमा नक्की बघा. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून. मलाही छान आणि वाटलं. वेल्डन आई खूप वेल्डन सिनेमा गाजणार आहे हा, खात्री आहे थँक्यू मला. थँक्यू Thank you. व्हेरी मजा आली. मच. सो जसं मी लास्ट एंड करते त्या पद्धतीने, नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही यांच्याही आणि वेल्डन आई या सिनेमाच्या सुद्धा. आय लव्ह यू. बाय Thank बाय you. बाय Bye. बाय 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 बाय. थँक्यू. you. मजा